मित्रांनो, आजूमंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 इयत्ता 4थीचा पेपर झालेला आहे. त्याची उत्तरे बघा. आता तुम्हाला मी सांगणार आहे गणिताची, फक्त गणिताची उत्तरे सांगणार आहे. चला, 26वाचं आहे बघा, रेखांकित भागाचं बघा. सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवला जाईल ते पर्याय शोधायचं आहे. तर सिंपल आहे बघा. इथं 6 भाग आहेत, 1 2 3 4 5 6. 6 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे 1/2 हे उत्तर. पर्याय क्रमांक 4 आहे तुमचं उत्तर. ठीक आहे. तसंच तुमचं 27चं उत्तर आहे बघा. 27चं उत्तर जर काढला तर तुमचं 3 पर्याय क्रमांक आहे. जर 28चं आहे तर इथं बघा डिफरन्स चेक करा तुम्ही. प्रत्येकाचा 35चा डिफरन्स आहे. तर ह्या 315मध्ये 35 जर ॲड केलं तर तुमचं उत्तर येतं 340. ठीक आहे. 340 हे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. तसंच 29चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. नंतर तुमचं 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4. आणि तुमचं 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुमचं 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुमचं 3 उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला वजाबाकी करायची आहे. सिंपल. आणि 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सिंपल. इथे 1 2 3 4 5 6 7 नंबर द्यायचे. 7 गुणिले 8 करा, भागिले 2 करा. मग उरतात किती? बेगवे बेचोक 8, म्हणजे उरले किती? 7 चोक 28. उत्तर येतं 28. ठीक आहे. तसंच 35 नंबरला 30 डेकाग्राम म्हणजेच तुमचं 30,000 सेंटीग्राम होतो. 3 पर्याय क्रमांक आहे. 36चं आहे चुकीचं शोधायचं आपल्याला. अयोग्य पर्याय कोणता विचारलं तर हा व्यास काय आहे तुमचा? अब आहे. तिथं इयर म्हणजे पहिलाच पर्याय क्रमांक हा चुकीचा आहे तुमचा. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. सन 2021चा स्वातंत्र्य दिन रविवारी असल्यास सन 2022चा शिक्षक दिन कोणत्या वारी येतो? सिंपल आहे. स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिनचा वार एकच असतो. जर आपला रविवार असेल तर स्वातंत्र्य दिनी आणि शिक्षक दिनी पण रविवारच असतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता बघा, याची तुम्हाला परिमिती काढायला सांगितली. 38 नंबर परिमिती 16 येते. उत्तर बघा. 2 समोरचं 2 येणार, याच्या समोरले 6. 6 6 12, 12 आणि 4 16 झालं. 29चा आहे बघा पर्याय क्रमांक तुमचा 1 आहे. 39 आणि 40चं उत्तर आहे तुमचं. 40चं उत्तर आहे 4. 41चं उत्तर आहे बाळांनो 4. 42चं उत्तर आहे अपूर्णांक, छेदांतिक अपूर्णांक. हा पण आहे. म्हणजे काय? अकड कुठं दिसतंय? अकड पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आणि हा तुम्हाला घडणी आपण शिकलो. ह्याच्यासमोर पीच्या आर हा बरोबर आहे. क्यूच्या एस बरोबर आहे. आणि टीच्या एम हा पण बरोबर आहे. चुकीचा कुठला आहे? पर्याय क्रमांक 4. उत्तर हे आहे. ठीक आहे. आता हा काय? हा 44. 3/6 मध्ये 3/6 किती वेळा मिळवलास म्हणजे उत्तर 4 येईल. तर इथं बघा ह्याला काय करायचं? कमी करूया. म्हणजे 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 इथं 1/2 म्हणजे इथं 2 उरले छेदात. 2 गुणिले 4 करा. 4 2 8 म्हणजे तुम्हाला 8 वेळा, म्हणजे त्यातून 1 मायनस करा, म्हणजे 7 वेळा हे उत्तर आहे तुमचं. पर्याय क्रमांक 3. खालील कोणता अंक समहित नाही आहे? तुमचं पर्याय क्रमांक 4 येईल. आता ह्याच्यानंतर 46चा जर आपण विचार केला 46चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. आणि 47चं पर्याय क्रमांक 1. 48चं पर्याय क्रमांक 1. 49चं आहे बघा. 49चं पर्याय क्रमांक 1. 50चं पर्याय क्रमांक 2. 52चं पर्याय क्रमांक 3. 53चं पर्याय क्रमांक 4. 54चं पर्याय क्रमांक आहे 4. 55चं पर्याय क्रमांक आहे 55चं पर्याय क्रमांक आहे. तर इथं बघा ह्याच्यामध्ये इथं सिंपल आहे बघा. 1,000 म्हणजे 1000मधून तुम्हाला काय करावं लागेल? 83 जर काढलं तर 7 म्हणजे तुमचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2. आणि तुमचं 56-57 इथे शाळेमध्ये बस या वाहनाची येणाऱ्या विद्यार्थ्याची एकूण संख्या त्याची 3 पट किती. मग इथं तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे. एक जो चित्र दिसते ते 5 विद्यार्थी आहेत. एक चित्र जे दिसते ते 5 विद्यार्थी आहेत. मग तुम्हाला काय म्हणलं आहे, बसने येणार आहे. त्याच्या तिप्पट करायची आहे. तुम्हाला तिप्पट करायचं आहे. बसने येणारे 1 2 3 4 5 6 7 8 8 8 8 म्हणजे 40. 40च्या तिप्पट म्हणजे 120. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. आता इथं बघा 57चं बघा. 57चं काय म्हणलं, सायकलपेक्षा रिक्षाने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे. बघा सायकल बघा, सायकल कुठं आहे, सायकल इथं आहे. सायकल 1 2 3 4 5 6 7 इथे 3 आणि 3 6 आणि 7. मग 7 5 35. हे 35 झाले सायकल. आणि रिक्षाने येणारे 3 म्हणजे 3 5 15. 35 - 15 म्हणजे 20. 20ने कमी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये खालील कोणती आकृती सर्वात कमी रेषा आहेत, तर पर्याय क्रमांक 4 सर्वात कमी आहेत. बघा आता इथं जर विचार केला तर बघा, खालील पर्यायातून चुकीची जोडी पर्याय शोधा. सिंपल बघा, 3.1/2 3.1/2 बरोबर आहे. म्हणजे 2 म्हणजे 1/4 भाग म्हणजे पाव असतो, म्हणजे पाव आणि हा 2 म्हणजे 2.25 हे पण बरोबर आहे. हे 7.5 हा पण बरोबर आहे आणि हा चुकीचा आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला 8:45 आहे का, नाही आहे. इथं 9:15 यायला पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. इथं 60. खालील दिलेल्या पर्यायातील लांबी मोजण्याचे सर्वात मोठे एकक. सर्वात मोठे एकक कुठं आहे, मिलीमीटर, मीटर, सेंटीमीटर. हेक्टोमीटर सर्वात मोठं आहे. ठीक आहे. 61 बघा, 61 आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे ग्रामपंचायतीचा 3 वार्डात अनुक्रम हे 3 वार्डाची बेरीज करा, त्यातून हे मायनस करा, तर तुमचं उत्तरी पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातील अयोग्य जोडी पर्याय शोधा. अयोग्य जोडी पर्याय शोधायचं आहे. तर सिंपल तुम्हाला कळेल, इथं विषम संख्या दिसते. विषम संख्येच्या एकक स्थानी काय असते, 1 3 5 7. मग इथं काय आहे, इथं 0 6 4 हे तर चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 डायरेक्ट उत्तर तुम्ही बघू शकता, डायरेक्टली कळणार तुम्हाला. ठीक आहे. एका 4 अंकी संख्येला 18ने भागले असताच भागाकार 235 येतो आणि बाकी 17 उरते. ती संख्या कोणती. मग तुम्हाला सूत्र माहिती होतं, भाज्य गुणिले भागाकार प्लस बाकी. जर केलात तर 18 गुणिले हे जर केलं असतं तुमचं उत्तर येणार आहे. तुमचं उत्तर येतोय बघा, पर्याय क्रमांक 2. तुम्हाला ह्याचा दोघाचा गुणाकार प्लस जर 17 केलं तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. गुणाकार करून बघा, आणि चुकलं असेल तर सांगायचं कुठं. त्याच्यानंतर हे अंक एकदाच वापरून, हे 4 अंक, हे जे 4 अंक दिलेत हे एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या. मग समसंख्या चेक करा. ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर समसंख्या. ही तर 9 आहे, इथं चुकलं. हे पण इथं सम आहे, इथं पण सम आहे. एकक स्थानी 0 आहे, 4 आहे, इथं पण 0 आहे. पण ह्याच्यात सर्वात लहान समसंख्या आहे तिन्हीमध्ये. आता पर्यायनच काढू आपण, काही इथं काय करत बसायचं नाही, डायरेक्ट पर्यायन काढू. इथं 9 आहे, इथं 7 9 7 आणि इथं 4000 आहे. मग हे दोन्ही पण मोठे आहेत ना, मग पर्याय क्रमांक 4 उत्तर डायरेक्टली तुमचं. ठीक आहे. असं पण काढू शकता. खाली योग्य विधान कोणते. बघा, चौकोनाला 4 बाजू व 4 कोण असतात, बरोबर आहे. आणि हे चौकोनाचे सर्व कोण 60 असतात, चुकीचं आहे. पतंगाला 4 शिरोबिंदू असतात, हे बरोबर आहे. आयताच्या सर्व बाजूची लांबी समान असते. समान असते का रे, नाही. समोर बाजू समान असतात. जे अ आणि क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आणि जर खालील कोणत्या पर्यायात 36चा एक अंकी सर्व विभाजक यादी दिलेली आहे. 36चे विभाजक बघा, हे पूर्ण विभाजक दिलेत. हे तिसरा पर्याय, हे एक अंकी दिले म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथे 2 अंकी आहेत ना वळण, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं आहे. हे बघा, ह्याला काय तुम्हाला विस्तारित मांडणी करायचं आहे. बघा, ह्याची काय विस्तारित मांडणी असलेला पर्याय शोधायचा. मग याला ह्या 74,631ला काय विस्तारित रूप करायचं आहे. म्हणजे इथं 70,000, नंतर इथं 4,630 आणि 1 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. बघा, 4 मध्ये बरोबर आहे. बाकीचे सगळे चुकीचे. पर्याय क्रमांक 4 चेक करू शकता. घड्याळामध्ये खालील कोणत्या वेळी विशाल कोण तयार होणार नाही. कोणत्या वेळी विशाल तयार, बघा पर्याय क्रमांक 2 आहे. खालील पर्यायातील चुकीची जोडी पर्याय शोधा. चुकीची जोडी, जर आता हे दोघांचा छेद काय सारखा आहे, म्हणजे छेद जशाच कसा,
या दोघांची बेरीज होईल, बेरीज चिन्ह म्हणजे 3, 3/8 बरोबर आहे. आणि हा जर चेक केला तर 6 6 12 13, 13/13 जर केलं तर एक उत्तर हे पण बरोबर आहे. इथं विचार करा, इथं मायनस चिन्ह आहे, छेद दोघांचं समान आहे, तर 9 यायला पाहिजे, तर 18 आलं, हे चुकलं. म्हणजे हे बरोबर असणार आहे, हे पण बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे. तसंच तुम्हाला इथं काय करायचं, तर पर्याय क्रमांक 1 टाकून बघा, तुमचं उत्तर पहिलंच येणार आहे बघा. ते 5 जर ठेवलं, इथं 5 ठेवलं, 5 5 25ला 5, हातच्याले 2 केलात तुम्ही. मग आता 3 ठेवावं लागणार आहे, 3 त्रिक 9, 9 2 11, 11ला 1. मग तुम्ही गुणाकार केलात तर तुमचं उत्तर हेच येणार आहे. जर हेच संख्या ठेवा तुम्ही, इथं त्रिकोणाच्या जागी काय करा, त्रिकोणाच्या जागी 5 ठेवा आणि ह्याच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्या जागी जो काय तुम्हाला हे दिसतोय सर्कल आणि त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह, ह्याच्या जागी तुम्हाला 3 ठेवायचं आहे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 जर केलं तर हे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता 71 नंबर तुम्हाला काय आहे, या संख्ये चढता क्रमांक असणारा पर्याय शोधा. मग चढता क्रमांक कसं लभतं, मग आता मला माहिती आहे सर्वात छोटी 7007 येणार पहिल्यांदा, 707. 707च्या नंतर 7007, नंतर 7070 येईल, नंतर 70,007 येईल. ठीक आहे, चढता क्रमांक. ठीक आहे. तर मग आता पर्याय क्रमांकमध्ये शोधला तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे तुमचं. ठीक आहे. तर असंच तुम्हाला इथं काय करायचं, इथं फुल्या दिलेल्या आहेत, मध्ये 7 दिल्या, इथं 2 परत फुल्या दिलेत. दिलेल्या संख्येत फुलीच्या जागी कोणता अंक लिहिल्यास त्या संख्येला 3 व 9ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. मग कुठल्याही अंकाची जर बेरीज केलं, ह्या सगळ्या अंकाची बेरीज केलं, 3ने आणि 9ने भाग जात असेल, त्या पूर्ण संख्येला 3ने व 9ने निशेष भाग जातो. सिंपल आहे. मग मी तर काय करतो, इथं काय करतो, 5 ठेवतो. पर्याय क्रमांक 2च उत्तर आहे, 5 ठेवलं. इथं फुलीचं बेरीज करा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5, इथं 5, म्हणजे 5 × 20, 20 आणि 27, 27ला 3 9 27 आणि 9 त्रिक 27, म्हणजे दोन्हीने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे तुमचं. आता हे काय 13.4/5 चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केल्यास तयार होणाऱ्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा कितीने मोठा असेल. मग तुम्हाला ह्याला काय करावं लागेल, अंशाधिक करूया अपूर्णांक. ह्याला 13ने जर गुणलं, 13 × 5 प्लस हे 4 जर केलं तर किती होते, तर किती होतं, 13 × 5 म्हणजे 69. 69 - 5 करा म्हणजे तुम्हाला 64ने जास्त असणार आहे. ठीक आहे. मग काय इथं खालील हे पण त्याचं उत्तर तुम्हाला 74चं उत्तर आहे बघा. तुम्हाला 85 भागिले हे करा तर तुमचं उत्तर 240 नोटा येतील. मग हे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. आणि खालील कोणता भागाकाराचे उत्तर योग्य आहे, भागाकार उत्तर 1 नंबरचे योग्य आहे, बाकीचे सगळे भागाकार चुकीचे आहेत. जर काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.